नमस्कार माझ्या लाडक्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो। तर परवाच्याच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की अभ्यासाची स्ट्रॅटेजी, पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांनी स्ट्रॅटेजीला खूप छान रिस्पॉन्स दिला। तुमच्या सगळ्यांची शंका होती की मॅडम तुम्ही स्ट्रॅटेजी शेअर करता पण बुक लिस्ट कसा अभ्यास करावा हे आता सगळ्यांना समजलंय। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, त्यांनी जाऊन तो व्हिडिओ पाहावा। पण आता प्रत्येकाला हीच शंका पडते, मला बऱ्याच लोकांनी विचारलं की मॅडम तुम्ही कोणते बुक्स रेफर केले होते की तुम्ही एक्झाम क्रॅक केली। तर मी माझ्यापेक्षा मला बराच कमी वेळ मिळाला तर मी जास्त करून क्वेश्चन पेपर प्रॅक्टिसवर भर दिला होता। पण माझे जे टॉपर फ्रेंड्स आहेत ज्यांनी परीक्षेमध्ये खूप हायर रँक घेतले, काही रयतला लागले, पीएमसी, संभाजीनगर झेडपी, रायगड झेडपी, पुणे झेडपी, कोल्हापूर झेडपी, या प्रत्येक ठिकाणी लागलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींचे मी रिव्ह्यू घेतले आणि त्यांच्याकडनं त्यांची बुक लिस्ट विचारून मग त्याच्यामधले सॉर्टेड प्रत्येकाला कोणत्या गोष्टीचा जास्त फायदा झाला असे बुक्स मी सॉर्ट करून तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे टेटची बुक लिस्ट। तर आता सगळ्यात पहिले आपण घेऊ ते टॉपर्स म्हणजे काय वाचतात। तर त्यात आपण परवाच्या व्हिडिओमध्येच पाहिलं कोणकोणते सब्जेक्ट असतात। तर त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला असतोय मराठी, आणि मराठी असतोय आपल्याला 20 मार्क्सला, म्हणजे 20, 22 ऍव्हरेजली 18 ते 22 मध्ये मराठी या विषयावर आपल्याला प्रश्न पडत असतात। तर ते प्रश्न जास्त मी मागच्या वर्षाच्या एक्झाम मध्ये म्हणजे आम्ही जी मागची दिली सेकंड टाइम त्या एक्झाम मध्ये प्रश्न कोणते होते तर जास्त करून वोकॅब रिलेटेड क्वेश्चन होते। वोकॅबलीवर जास्त भर होता, कम्प्रेन्शनवर। पण ग्रामर पण तुम्ही इग्नोर करू नका असं मला वाटतंय। कम्प्रेन्शनवर जास्त भर द्या, पण एक रिव्हिजन तुम्ही ग्रामरलाही द्या। आणि त्याचा अभ्यास तुम्ही कुठून करू शकतात, मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे। मी ना मोरा वाळंबेचं एक ऑरेंज कलरचं छोटस पुस्तक असतं कम्प्रेन्शनसाठी, वोकॅबसाठी। ते पुस्तक जर तुम्ही वाचून गेले त्याचा तुम्हाला बराचसा फायदा होईल। आणि बाळासाहेब शिंदेचं पण वोकॅब खूप छान आहे। त्यानंतर येतंय इंग्रजीमध्ये कोणकोणते बुक तुम्ही रेफर करू शकता। तर इंग्रजीचे पण सेम 18 ते 22 मध्ये तुम्हाला प्रश्न 18 ते 22 ही तुमची प्रश्न संख्या असेल इंग्रजीची। तर मागच्या वेळेस वोकॅबवर जास्त भर होता आणि आपण पाहत आलोय कंटिन्युअसली पॅटर्न चेंज होतो। 17ला वेगळा पॅटर्न होता आणि 22ला वेगळा पॅटर्न होता। तर आता वेगळा पॅटर्न आला तर नवल नसणार आहे, म्हणून वोकॅबवर भर द्याच, पण त्याचबरोबर थोडासा वेळ ग्रामरलाही द्या। आणि त्याच्या वोकॅब आणि ग्रामर दोघं तुम्ही करू शकता, एक पालनसुरी आणि बाळासाहेब शिंदे या दोघं पुस्तकांमधून करू शकतात। याच्यामध्ये तुम्ही वाक्प्रचार, वाक्यप्रचारांचा अर्थ, म्हणी वगैरे जसं हे येतात रिडल, फ्रेजेस वगैरे इंग्लिशमध्ये, हे टॉपिक्सवर भर द्या। याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स लास्ट एक्झामला येऊन गेले होते। तर आता पुढचा विषय घेऊ आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी तुम्ही वापरू शकता फडके प्रकाशनाचं पुस्तक। फडके प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा सगळा कंटेंट भेटून जाईल। नाहीतर तुमच्या ज्या बीएडच्या किंवा डीएडच्या ज्या नोट्स आहेत ना त्या पण तुम्ही वापरू शकता। फडके प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल बेस पण क्वेश्चन्स भेटून जातील, किंवा जे तुम्हाला थेअरीज आहेत आणि थेअरीची इन्व्हेन्शन, सायंटिस्ट वगैरे हे सगळं भेटून जातील। तर तुम्ही त्याच्यासाठी फडके प्रकाशन किंवा बालमानसशास्त्र रेफर करू शकता। आता सामान्य ज्ञान म्हणायला गेला तसा टॉपिक खूप वास्ट आहे, पण त्यात तुम्ही काय अभ्यास केलं पाहिजे। तुम्हाला आता वेळ कमी आहे, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं तर 5वी ते 10वी किंवा 5वी ते 12वी पर्यंतचे सगळे स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचून काढा, पण तिथं तुमच्याकडे वेळही नाहीये आणि तेवढं तुम्ही आता करणं जमतही नाही। कारण की जरी सिलेबस खूप वास्ट असला तरी याचे 18 ते 22 प्रश्न येणार आहेत आणि याचे 18 ते 22 प्रश्न येणार आहेत रॅन्डम। तर मग फक्त 18 ते 22 प्रश्नांसाठी इतके सगळे पुस्तकं वाचणं आता तरी प्रॅक्टिकली योग्य वाटत नाहीये।
जे एमपीएससीचा अभ्यास करतात त्याच्यासाठी हा टॉपिक टॅकल करणं एकदम सोपं आहे. पण तुम्ही कसा अप्रोच ठेवला गेला पाहिजे सामान्य ज्ञानाचा अभ्यास करताना, तर तुम्ही करंटशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ना ते आधी करा. करंटचं इयरबुक आहे, मी करंटसाठी तुम्हाला इयरबुक रेफर करा. तुम्ही कोणतेही वापरू शकता. तुम्ही सिम्प्लिफाईडचं वापरा किंवा अजून दुसरं कोणतं तुम्ही वापरलं ते पण चालेल. करंटसाठी तुम्ही इयरबुक वापरा आणि मग त्या रिलेटेड टॉपिक तुम्ही अजून सामान्य म्हणजे जे नोट्स टाईपच आहेत त्यांचा ठोकळा तो तुम्ही वापरू शकतात. त्याच्याने तुम्हाला जास्त मार्क्स घेण्यासाठी आणि एक्झाम टॅकल करण्यासाठी इझी जाईल. म्हणजे हे ते 40 आणि हे 40 तुमचं 80 मार्क्सचं प्रिपरेशन इथे होते. तर आता आपण आपला सगळ्यात जास्त वेटेज असलेले विषय गणित आणि बुद्धिमत्ता याच्याकडे वळूया. मॅथ रिझनिंग मिळून जवळपास आपल्याला 120 प्लस किंवा 120 मार्क्स घेता येतात आणि 120 प्रश्न जवळपास ह्या दोघी टॉपिक मिळून आपल्याला इथे पडतात. तर आता त्याच्यामध्ये व्हॅरी नाही करू शकतो याचे 7 असं नाही आहे. तर पेपर वाईज आणि त्या दिवशी त्यांना सेटरच्या डोक्यात काय येईल त्यावर ते डिपेंड असतं. पण दोघं मिळून जवळपास 120 प्रश्न पडतात. तर हाच टॉपिक असा आहे की टॅकल करणं म्हणजे वेळेत कव्हर करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर रिझनिंग मध्ये जे आहे ते बरेच असं सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते बेस्ट किंवा ऍड्रेस मॅचिंग किंवा डायग्राम्स रिलेटेड क्वेश्चन पडतात. आपण रिझनिंगच्या अगोदर मॅथ्सवर बोलूया. तर जे मॅथ्स आहे तुम्ही मॅथ्ससाठी जर गोखले प्रकाशनाचं नितीन महाले सरांचं पुस्तक वापरलं तर तुम्हाला खूप जास्त फायद्याचं ठरेल. तुम्ही आर.एस. अग्रवाल सरांचंही पुस्तक वापरू शकता. ते पुस्तकही खूप छान आहे. पण जे माझ्याकडे जी आवृत्ती आहे आर.एस. अग्रवाल सरांची ती जी आहे मराठी आवृत्ती तिच्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहे. म्हणजे त्या प्रश्नांमध्ये बऱ्याच मिस्टेक्स वगैरे आहेत. जर तुम्हाला न्यू अशी भेटली की जिच्यामध्ये कमी मिस्टेक्स असतात तर तुम्ही ती वापरू शकता. नाही तर तुम्ही नितीन महाले सरांचं प्रेफर करू शकता. त्यानंतर रिझनिंगसाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तकही रेफर करू शकता किंवा त्यांचे क्लासेसही. मी तुम्हाला इथे असं कुठे बॅरियर ठेवून पुस्तकं किंवा क्लास किंवा काही सजेस्ट नाही करत आहे. मी बाळासाहेब शिंदे सरांबद्दल पण बोलली, सचिन ढवळे सरांबद्दल पण बोलते. कारण की तुमचं रिव्हिजन महत्वाची होणं, वेळ खूप कमी आणि काही वेगळी अजून गरज पडली तर मी जो टॉपिक तुम्हाला आवडेल त्याच्यावर व्हिडिओ मी पण बनवून तुम्हाला शेअर करेन. सचिन ढवळे सरांचं रिझनिंग तुम्ही आणि आर.एस. अग्रवाल सरांच्या पुस्तकातून जवळपास 80% ज्या डायग्राम आल्या होत्या ना रिझनिंगच्या कमीत कमी 60% डायग्राम्स आर.एस. अग्रवाल सरांच्या पुस्तकातून आल्या होत्या असं मला वाटलं त्या मोमेंटला. म्हणून तुम्ही जाऊ शकता. सेम नितीन महाले जे टीईटीचे वगैरे एकदा असं होतं की टीईटीच्या पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन जे होते मॅथ्सशी रिलेटेड ते नितीन महाले सरांच्या पुस्तकातून पडले होते. म्हणजे त्याच्यात ते पडतील असं नाहीये. एखाद दुसरी डायग्राम त्या पुस्तकातून पडू शकते. तर तुम्ही डायग्रामसाठी आर.एस. अग्रवाल रेफर करावं असं मला वाटतंय. आणि बाकी सचिन ढवळे सरांचंही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. ह्या व्यतिरिक्त काय ही आहे बुक लिस्ट. पण ह्या व्यतिरिक्त काय अभ्यास करा तुम्ही. तुम्हाला जर आयबीपीएस पॅटर्नचे बँकिंगच्या मॅथ्स रिझनिंग किंवा ज्या बँकिंगच्या टेस्ट भेटतील ना त्या तुम्ही घ्या आणि त्यांचा सराव करा. आयबीपीएस पॅटर्नच्या बँकिंगच्या टेस्टचा जर तुम्ही सराव केला ना तर तो तुम्हाला खूप जास्त फायद्याचा होईल. रोज थोडा वेळ काढून त्या टेस्ट करा, प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा. आणि मी काय केलं होतं तर ऍट द एंड मी सिरियसली सांगते, तुम्हाला कदाचित नवल वाटेल, मी माझ्या लास्ट डेज मध्ये एकतर बँकिंगच्या क्वेश्चन पेपर जेवढा मिळाला तेवढा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं 8वीचे स्कॉलरशिप एमटीएस वगैरे हे जे पुस्तक आहेत ना त्यांचं मॅथ आणि रिझनिंग सॉल्व्ह केलंय. मराठी इंग्लिशही मी त्यातनं पाहिलंय. त्याचा मला खूप जास्त फायदा झालाय. तुम्ही म्हणा मॅडम 8वी, हो 8वीचं मी सॉल्व्ह केलंय. त्याच बाकी गोष्टी असतात त्याच्यामध्ये खूप बेसिक्स असतात.
पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या एका मॅथ रिझनिंगच्या शिक्षकाला टॅकल करणं तिथनं अवघड होतं आणि त्याच्याने माझी इतकी प्रॅक्टिस झाली. मी MTSचे आणि स्कॉलरशिपचे 8वीचे पुस्तकं पूर्ण सोडून काढले होते. कसले? 8वी MTS आणि स्कॉलरशिप मी हेच केलं होतं आणि त्यानंतर मिळाल्या त्या IBPS पॅटर्नच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला होता आणि याचा मला खूप फायदा झालाय. कारण जेव्हा ऍड पडली त्यानंतर आम्हाला फक्त 1 महिन्याचा कालावधी होता आणि 1 महिन्याच्या कालावधीत पूर्ण टॅकल करणं होतं पॅटर्न. तर तो तुमच्यापेक्षाही मी नवीन होती. मला तर कुणी फ्रेंड्स किंवा मार्गदर्शक वगैरे कोणीही नव्हते. मी पण नवीन व्हिडिओच्या शोधात असायची की मला कुठून काय भेटेल. पण मी विचार केला की मी हे रेफर करावं आणि मी केलं आणि त्याचा मला बराचसा फायदा झालाय. तर तुम्ही MTS स्कॉलरशिपच्या पुस्तकांमध्ये उदाहरणे सॉल्व्ह करून घेऊ शकतात, म्हणजे त्याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि दुसरं, तुम्ही IBPS पॅटर्नच्या टेस्ट सॉल्व्ह करून घेऊ शकतात आणि बाकी रेफरन्स बुक्स तर मी तुम्हाला दिलेच आहे. आणि स्ट्रॅटेजीसाठी ह्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन म्हणून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. माझा मोटो असा नाहीये की माझा फक्त एक मोटो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त, मी अभ्यास करत होते तेव्हा खूप रेअर गायडन्स होतं, मग तुमच्यापर्यंत प्रॉपर गायडन्स पोहोचावा हा माझा एकमेव हेतू आहे. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.